म्हणजे डोक्यावर पाटी घेऊन भाजी विकणं हे जे मी पाहिलं ना डोळ्यासमोर, जेव्हा लहानाची मोठी आली तेव्हा कळालं की हेच आपलं आयुष्य आहे. फक्त माझं लग्न हे फक्त 15,000 मध्ये केलं. तिथं सगळं स्वप्नांचं एकदम राख रांगोळी झाली. माझ्या मुलांनी अक्षरशः मला जर म्हणले मम्मी आपण हॉटेलला जाऊ ना, तर मी वडापावच्या गाडीवर घेऊन जायची. मला वडापाव खायचा. काळाने घाला घातला. माझ्या मिस्टरांना कॅन्सर असा आजार निघाला होता. मला लोकांनी जर विचारलं ना तू काय कमवलं या इंडस्ट्रीमधनं, मी सगळ्यात पहिलं सांगेल की मी माझ्या नवऱ्याचा जीव वाचवला. 500 रुपये भाडं न देऊ शकणारी लेडीज आज 1 कोटीच्या घरात जाऊ शकली. म्हणजे पहिली गाडी 10 लाखाची नवऱ्याला गिफ्ट केली आणि दुसरी गाडी 25 लाखाची मुलाला गिफ्ट केली. जेब में अगर पैसा हो ना तो सब अपने होते हैं, जेब अगर खाली हो तो अपने भी पराये हो जाते हैं. नमस्ते, नाव सारिका भुंडे. प्रॉपर बघितलं तर देहूमधनं आहे, पुण्यातूनच आहे आणि लहानपण सुद्धा पुण्यातूनच गेलेलं आहे. पिंपरी चिंचवड सारख्या सिटीमध्ये लहानाची मोठी झाली मी. आणि आज बघितलं तर एक छोटासा परिवार होता आमचा, 3 बहीण भावंडे आणि आई वडील. आज आई वडील बघितलं तर खूप हालाकीमध्ये आम्ही दिवस काढले. मी जशी लहान होते, लहानाची मोठी होत गेले त्यावेळेस बहिणीचं लग्न झालं, भावाचं लग्न झालं, राहिली फक्त मी. माझंही शिक्षण करायला माझ्या आई वडिलांकडे पैसे नव्हते. आईचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय होता आणि म्हणजे डोक्यावर पाटी घेऊन भाजी विकणं हे जे मी पाहिलं ना डोळ्यासमोर, जेव्हा लहानाची मोठी आली तेव्हा कळालं की हेच आपलं आयुष्य आहे फक्त. आणि जसे मी लहानाची मोठी होत गेले, शिक्षण जर बघितलं, परिस्थिती नसल्यामुळे नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घ्यावं लागलं. आज नेहरू नगर सारख्या ठिकाणी नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतले. 1ली ते 7वी शिक्षण तिथं झाले. त्यानंतर पुढे शिकायचं तर पैसा नाही, असंच लोकांची मदत घेऊन मी माझं शिक्षणासाठी आई वडिलांनी दुसऱ्यांकडनं विचार करून बघितलं की मला दुसरी शाळेत टाकायचं, कारण मुलगी हुशार आहे पण ऐपत नाही, शिकू शकत नाही. पण त्यानंतर मी तसंच माझं शिक्षण पुढं केलं. पिंपरीमध्ये शिक्षणासाठी पुढे घेतले. 12वी पर्यंत शिक्षण झालं. 12वी पर्यंत शिक्षण झालं पण आता एक आई वडिलांचं स्वप्न असतं ना, पोरीचं चांगलं लग्न झालं पाहिजे, चांगल्या ठिकाणी झालं पाहिजे. शिक्षण झाल्यानंतर इमिजिएट त्यांना एक असं मागणं मिळालं, जसं माझी मोठी बहीण ज्या गावात दिली होती त्याच गावात एक मागणं आलं की मुलीला चांगलं मागणं आहे तर तुम्ही आत्ताच करू शकता. कारण पैसे नव्हते, परिस्थिती नव्हती आणि लग्न ठरलं तर माझी एवढी परिस्थिती नव्हती की आई वडील माझं लग्न करू शकतील. आईने एक भिशी लावली आणि भिशीमध्ये 15,000ची भिशी लागली. अक्षरशः माझं लग्न हे फक्त 15,000 मध्ये केलं. म्हणजे आज मला ते दिवस आठवते, आजची कंडिशन काय होती, ती कंडिशन काय होती. 15,000 मध्ये आई वडिलांनी लग्न लावून दिलं, शिक्षण झालं, 12वी लग्न करून दिलं. आता वाटलं संपलं आपलं इथं. कारण की जसं कॉलेजला होते, शाळेत होते त्यावेळेस वाटायचं की माझं आयुष्य काय असणार आहे, मी काय करू शकते. कारण की जर सगळ्यामध्ये हुशार असलेली मुलगी जर आज लग्न करून डायरेक्ट गावासारख्या ठिकाणी जाते, तिथं सगळं स्वप्नांचं एकदम राख रांगोळी झाली माझ्या. ज्यावेळेस मी तिथं गेले, लग्न झाले 2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष मी गावात राहिले. पण सिटीमध्ये राहिलेली मुलगी खेड्यात राहूच शकत नाही हे मलाही वाटत होतं. पण तिथून पुढे वाटलं आता झालं, 2 मुलं झाली माझी आणि 2 मुलांनंतर मग विचार केला आता मी इथं राहून उपयोग नाही, मला काहीतरी कामधंदा केला पाहिजे. कारण माझे दिवस असे गेले पण माझ्या मुलांचे काय होणार, माझ्या मुलांचे काय स्वप्न मी पूर्ण करणार. कारण माझं स्वप्न होतं, मी एक खेळाडू होते. म्हणजे आज राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर खेळलेली मुलगी, जिथं माझी नेमणूक झाली असताना सुद्धा परिस्थितीमुळे मला तिथं न जाता आलं. पण माझं स्वप्न होतं माझ्या मुलांना मी ते करणार आणि माझ्या मुलांना जर मला तिथपर्यंत न्यायचंय तर मग त्यासाठी माझ्याकडे वेळ काय. मग मी तिथून विचार केला आणि मी गावातनं बाहेर निघाले. जॉबसाठी मी बाहेर आले. PCMC मध्ये म्हणजे पिंपरी चिंचवडमध्येच येऊन मी एक 10 बाय 10ची रूम घेतली. 10 बाय 10च्या रूमनी मध्ये राहून भाड्याने राहिले. एक 2-3 वर्ष मी भाड्याने तिथं राहिले. पण आल्यानंतर काय तर मग उदरनिर्वाह कसा करायचा म्हणून जॉबला लागले. बरं, शिक्षण 12वी होतं म्हणून काय तर जॉब कोण देणार, किती पेमेंट मिळू शकतो. तर मी MIDC मध्ये गेले आणि त्यावेळेस माझी व्हॅल्यू ठरली गेली 3,500 रुपये. तरी सुद्धा मी तिथं जॉबचा निर्णय घेतला, कारण 3.5 पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कारण की 500 रुपये सुद्धा कधी जवळ नव्हते. ते जर 3,500 रुपये जर मला मिळतात तर मी जॉबचा निर्णय घेतला. पण ज्यावेळेस मी तिथं जॉबला लागले त्यावेळेस तिथले जे मालक होते, एक लेडीज होती आणि तिने माझ्यातली क्वालिटी ओळखली आणि ती मला बोलली की सारिका तुझ्यामध्ये एक अशी क्वालिटी, तुझ्या एक असा स्पार्क आहे, तू खूप मोठ्या लेवलला जाऊ शकते. पण तू जॉब नको करू, तू जॉबच्या बरोबर काहीतरी साईड बाय साईड तुला करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यावेळेस मला एक नेटवर्क मार्केटिंग ही कन्सेप्ट माझ्या समोर आणली गेली आणि त्यावेळेस मला वाटलं अरे हा, ह्या कन्सेप्टमध्ये जर होऊ शकतं तर मी का करू नये. आणि मी सुरुवात केली 2008 मध्ये नेटवर्क इंडस्ट्रीशी कनेक्ट झाले. सुरुवात केली पण जसं म्हणतात ना, खेड्यात राहिले, थोडे दिवस सिटीत होते पण खेड्यात राहायला गेले. विचार खूप वेगळे होते ना, कोणा जेंट्स बरोबर जास्त वागण्याची सवय नव्हती, बोलण्याची सवय नव्हती. मग थोडे चांगले वाईट अनुभव आले, पैसे कमवले पण वाईट अनुभवामुळे मला ती बंद करावं लागलं. आणि बंद केल्यानंतर विचार केला बस आता आपल्याला जॉबच करायचा, हे काही करायचं नाही. त्यावेळेस माझ्या मुलांनी अक्षरशः मला जर म्हणले मम्मी आपण हॉटेलला जाऊ ना, कारण मुलं मोठी व्हायला लागली होती, तर मी वडापावच्या गाडीवर घेऊन जायची. मला वडापाव खायचा. वडापाव खाऊन आम्ही हे करायचं. पण त्यांची स्वप्न मला कधी वाटले नाही की यांची स्वप्न मोठी होऊ शकतात. पण ज्यावेळेस सरांनी माझ्या समोर ही स्वप्न दाखवली, मॅडम ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता जर तुमच्या जिद्द असेल तर. आणि 2016ला मी सनेजला सुरुवात केली.
2016ला सुरुवात केली, खूप छान बिझनेस चालू केला, कारण शिकायला तिथं भेटलं काही गोष्टी, आत्मविश्वास जागृत झाल्यामुळे मी स्वप्न बघायला लागले, काम सुरुवात झाली आणि 2016-17 जी माझी जर्नी चालू झाली, पण होऊ नये पण अशी काही गोष्ट माझ्या लाईफमध्ये झाली 2017मध्ये. 2017मध्ये माझ्या घरात एक मोठा असा ॲक्सिडेंट झाला, म्हणजे इन्सिडेंट झाला म्हणायला हरकत नाही, की माझ्यावरती एक काळाने घाला घातला. माझ्या मिस्टरांना कॅन्सर असा आजार निघाला होता. कॅन्सर आजार निघाला, मी इकडे तिकडे एवढी 2 व्हीलरवर घेऊन मी त्यांना एवढी फिरले पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्यामध्ये, की कुठे घेऊन जावं मला हे कळत नव्हतं. आणि डॉक्टरने सांगितलं होतं लास्ट स्टेज आहे, 3rd स्टेजला आहे. आणि त्या 3rd स्टेजला आहे, तर त्यावेळेस सांगितलं की मला डॉक्टरने स्वतःहून सांगितलं तू काय करू शकते याच्यासाठी, कारण की हे जर बघितलं तर खर्च पण तेवढा आहे, तुला सपोर्ट करू शकतं. तर मी म्हणलं मला कोणी सपोर्ट करू शकत नाही, मी माझा निर्णय मी घेऊ शकते. आणि ज्यावेळी डॉक्टर सांगितलं तू स्वतः निर्णय नाही घेऊ शकत, कारण की मी याचा हे गॅरंटी पण देणार नाही की काय होऊ शकतं, पण जर तुला करायचंच आहे त्याच्यासाठी खर्च पण 10 लाख रुपये लागेल, तर तुझी त्याची तयारी आहे का. तर मी पहिले सगळ्यांचा, घरातल्यांचा सगळ्यांचा सल्ला घेतला, पण त्यावेळेस कळालं जेब में अगर पैसा हो ना तो सब अपने होते हैं, जेब अगर खाली हो तो अपने भी पराये हो जाते हैं. आणि मग मी निर्णय घेतला, तिथे जाऊन डॉक्टरना सांगितलं डॉक्टर साहेब तुम्ही बिनधास्त ऑपरेशनची तयारी करा. कारण मला सांगायला खरंच प्राऊड फील होतं की त्यावेळेस मी माझ्याबरोबर फक्त सनेज कंपनी होती, कारण मी सनेजमध्ये होते म्हणून माझ्याकडे माझ्या अकाउंटला त्याच वेळेस 10 ते 11 लाख रुपये माझ्या अकाउंटला बॅलन्स होते. आणि मी तिथून मिस्टरांचं ऑपरेशन करून घेतलं. ऑपरेशन झालं, तिथून सुरुवात झाली की त्याला लाईफ आता मला कुठे, कारण की म्हणतात ना आयुष्यामध्ये ना बाईला फक्त कुंकवाची गरज असते, पैसा पाणी विचारलं जाणार. आणि मी खास करून त्यासाठी बघितलं ना तर मला माझं कुंकू वाचवायचं होतं. मला लोकांनी जर विचारलं ना तू काय कमवलं या इंडस्ट्रीमधनं, मी सगळ्यात पहिलं सांगेल की मी माझ्या नवऱ्याचा जीव वाचवला. मग त्यानंतर जेव्हा मी कुठं खालवले गेले, खचले गेले, आणि त्यावेळेस मला सगळ्यात मोठा आधार मिळाला ते म्हणजे आमचे गुरु मिस्टर अशोकजी तोडमल सर. खरंच मी मनापासून त्यांना हे करते की नेहमी त्यांची ऋणी आहे की त्यांनी मला त्यावेळेस आधार दिला होता की सारिका मॅडम तुम्ही एक झाशीची राणी आहेत, तुमच्यामध्ये ती जिद्द आहे, तर तुमच्यासारखी लेडीज दुसरं कोणीच करू शकत नाही. हे मला वारंवार जे त्यांच्याकडनं मिळत होतं ना, आधार मिळाला मला त्यावेळेस, आणि मी तिथून लढायला शिकले. आज 8 वर्ष झाले मी कुठेही खचले नाही प्रत्येक याच्यामध्ये, पण स्वप्न अशी जागृत करत गेले की त्याच्यामध्ये ठरवलं नाही आता जर करायचंय ना तर स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करायची. मुलांना घेऊन 10 बाय 10च्या रूममध्ये भाड्याने राहत होते, पण स्वप्न बघितले होते की मला 1 BHK घ्यायचं आहे. मला पहिले 2 रूमचं घर घ्यायचंय, पण पहिलं मी सुरुवात केली, पहिले 2 रूमचं घर घेतलं, त्याच्यानंतर केली दुसऱ्या वर्षात 3ऱ्या वर्षामध्ये 1 BHK घेतला. आणि आज मला प्राऊड फील होतंय फक्त सनेजच्याच यानं. माझ्याकडे कुठलाही इन्कम सोर्स नाही घरामध्ये, पण फक्त सनेजमुळे आज मी स्वतःचं जवळजवळ 1 कोटी प्लस त्याची अमाऊंट आता असलेली असं घर रावेसारख्या ठिकाणी मी आज परचेस करू शकले. आज मला म्हणजे खूप प्राऊड फील होतंय की आज मी 1 कोटीच्या घरामध्ये राहते. पण जेव्हा माझी सुरुवात होती ना, ज्यावेळेस मी घरातनं आले आणि ज्यावेळेस मी घर घेतलं, 10 बाय 10चं रूम घेतलं, अक्षरशः 2007 मध्ये 10 बाय 10च्या रूमला मला 500 रुपये भाडं होतं. फक्त 500च्या भाड्याच्या रूममध्ये राहिलेली, पण ते 500 रुपये द्यायला सुद्धा मला होत नव्हतं. एक 300 रुपये 400 रुपये करून मी त्या लेडीजला देत होते की माझ्याकडे तेवढे सुद्धा भाडं नाही. आज 500 रुपये भाडं न देऊ शकणारी लेडीज आज 1 कोटीच्या घरात जाऊ शकली. आज सगळ्यात महत्वाचं जे आयुष्यात सगळ्यात लेडीजचं एकच स्वप्न असतं, कधीतरी आपण एकदा तरी विमान बघितलं पाहिजे. कारण मी जसे म्हणते ना, मी ज्या घरातनं आले होते ना त्या घरामध्ये ना विमानाचं सोडा, विमानतळ पण बघायचा विचार नव्हता कधी, पण इथं आले आणि ह्या इंडस्ट्री मला जे स्वप्न दाखवलं तर सनेजमुळे मी आज तब्बल 9 वेळा फॉरेनला जाऊ शकले. 9 वेळा फॉरेनला गेले आणि सनेज सुरुवात केली 2016ला. आतापर्यंत जर माझं इन्कम बघितलं 2,70,00,000 रुपये. त्यानंतर बघितलं तर 4 व्हीलर, मला ते लहानपणीचा किस्सा आठवतो. ज्यावेळेस आईबरोबर भाजी विकायला मी पण गेले होते, आई डोक्यावर भाजी घेऊन चालली होती, मी आईसोबत चालले होते. सहज जाता ज्यांच्या घरी मी भाजी द्यायला आम्ही गेलो होतो आणि त्यांची 4 व्हीलर गाडी लावलेली होती. आणि ज्यावेळेस मी असे त्या गाडीवर हात फिरवला आणि चालले तर आईने मला म्हटली बाळा हात नाही लावायचा, हे मोठ्या लोकांची गाडी असते आणि ही लोक ओरडतात, हे हात नाही लावतात शिव्या देतील, तुला मारतील. मला ती गोष्ट क्लिक झाली, अरे आपण गाड्यांचा विचार पण करू शकत नव्हतो. आणि आज जर बघितलं ना, आज मला खरंच खूप आनंद होतोय की आज मी सनेजमधनं आत्तापर्यंत 3 गाड्या घेऊ शकले 4 व्हीलर. जे स्वप्न कधी बघू शकत नाही म्हटलेत ना ते मी करून दाखवलं. आणि जी माझी आई म्हणत होती की बाळा आपण हे गाडी नाही घेऊ शकत, पहिली गाडी ज्यावेळेस घेतली ना त्यावेळेस आई वडिलांना माझ्या गाडीत बसायला आणलं होतं. म्हणजे गाडीचं ओपनिंग करायला मी आई वडिलांना घेऊन गेले होते, कारण माझ्या आई वडिलांच्या डोळ्यासमोर मला आहे ना ती खुशी बघायची होती. कारण माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी खूप कष्ट केले. पण माझ्या आई वडिलांचं एक स्वप्न, माझी मुलगी म्हणजे मुलगा आहे, त्यांनी माझ्यासाठी खूप काही गोष्टी केल्या. पण आज बघितलं, आज वयाची जर बघितलं, आज माझ्या आईचं वय 85 आहे.
वडील माझे मागच्या वर्षात वडील पण एक्सपायर झाले, पण त्यांनी हे एवढं बघितलं. आज जर मी जेवढं घर घेतलं ना, आज 1 कोटीचं घर, माझे आई वडील 10 महिन्याच्या रूममध्ये भाड्यानं राहत होते, स्वतःचं घर घेतलं, पण एवढं मोठं स्वप्न कधीच नव्हतं. म्हणजे आईला त्यांना एवढं प्राऊड फील झालं की माझी पोरगी एवढं मोठं करू शकते. हे सनेज म्हणजे माझी फॅमिली, माझा स्वतःचा बिझनेस आहे. आणि म्हणून मी त्यानंतर निर्णय घेतला. आणि माझा मुलगा 18 वर्षाचा होता, 18 वर्षाचा असतानाच मी त्याला सनेजमध्ये टर्न केलं, की आज महिन्याला तो 2-2 लाख रुपये सनेजमधनं घ्यायला लागलाय. मला एकच कळेल की हे मार्केटमध्ये कुठल्याही कंपनीत तुम्ही जा, कुठलीही कंपनी बघा, सगळ्या कंपनीत फक्त पैसा दाखवला जातो, फक्त पैसा दिला जातो. पण मला एवढं प्राऊड फील होतं की सनेज सारख्या ठिकाणी आणि ESI सिस्टम जी रन करतात ना अशोक सर, त्यांना खरंच मनापासून मी धन्यवाद मानते. त्यांनी आमच्यासारख्या ज्या हाऊसवाईफ असलेल्या, गृहिणी असलेल्या महिलांच्या आतमध्ये आत्मविश्वास जागृत केला आणि त्यांना ह्या स्टेजवर उभं केलं. आज लाखो लेडीज आहे ज्या सनेजमध्ये सेट झाल्यात. बघा, आयुष्यामध्ये 2 प्रकारे आपण आयुष्य जगू शकतो. एक तर आयुष्य जगायचंय की काटायचंय, हे आता तुमच्या हातात आहे. जर जगायचं असेल आयुष्य तर नक्कीच तुम्ही आमच्याबरोबर येऊ शकता, आणि जर काटायचं असेल तर आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुखी राहू शकता. जसं बोललं होतं ना, आयुष्य एकदाच मिळालं, आयुष्य एकदाच ना, घ्या ना जगून. आणि आपण जसं बोलतो ना की स्वप्न ही आपल्याबरोबर आपल्या मुलांची पण वाढत जातात. जसे मी म्हटले, माझं स्वप्न होतं 4 व्हीलर घ्यायची, म्हणून मी 2017 मध्ये एक छोटी कार पहिली घेतली बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. 2017ला माझी सुरुवात झाली, पण इमिजिएट मी 2019 मध्ये दुसरी गाडी घेतली, ती पण सनेजमधनंच घेतली. 2017 आणि 18-19 3 वर्षात मला 2 गाड्या घ्यायला मिळाल्या. पण 2024 जे आत्ता रिसेंटली दसऱ्याला माझ्या मुलांनी सहज बसल्या एक विषय काढला. आम्ही रात्रीचं झोपताना बसलो होतो, बोलत होतो, आणि सकाळी उठल्या मम्मी मी रात्री एक स्वप्न पाहिलं. म्हटलं काय झालं? तर म्हणजे मी असं स्वप्न पाहिलं की आपण एक मोठी गाडी घेतली आणि ती गाडीचा फोटो दाखवला, ही गाडी अशी आहे, याचे फीचर्स असे आहेत, हे सगळं सांगितलं. आणि मी म्हटलं अमाऊंट किती याची? तर म्हणलं 25 लाख रुपये. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 10 वाजता तयार झालो आणि 10 वाजता जाऊन त्याला 25 लाखाची गाडी तिथं बुक करून दिली. गेला दसऱ्याच्या दिवशी मी मुलाला ती गाडी गिफ्ट केली माझ्याकडनं. म्हणजे पहिली गाडी 10 लाखाची नवऱ्याला गिफ्ट केली आणि दुसरी गाडी 25 लाखाची मुलाला गिफ्ट केली. म्हणजे एवढं जर एक लेडीज हाऊसवाईफ गृहिणी जर हे करू शकते, तर मला सांगा, आज जॉब करणार व्यक्ती कधी 2 व्हीलर घेण्याचा विचार करत नाही. मग ही इंडस्ट्री काय एवढं देते? का नाही केलं पाहिजे? का विचार करण्यातच बसलोय आपण त्यांना? आणि त्यातनं सगळ्याच लेडीज करू शकतात. मग लेडीज घरच का, चूल मूल सांभाळायच्या मागे का लागली? फक्त जॉब करायचं. जॉब करण्यापेक्षा तुम्ही याच्यात जर आलात ना तर लाईफ सेट होऊन जाईल. स्वप्न तर 100% कम्प्लीट होईल, जसं माझे झालेत. म्हणून मैत्रिणी मी सांगेल की स्वतःच्या याच्यावरती पैसा कमवायला शिका, आणि खरंच कमवायचंय या आमच्या बरोबर.